अंबरनाथमध्ये एका चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत करण्यात आली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चायनीज दुकानदाराला अटक केली आहे। अंबरनाथच्या मोतीराम पार्क परिसरात सिम्बा चायनीज कॉर्नर हे चायनीजचं दुकान आहे। या दुकानात हत्यारं असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी टीमचे कैलास पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार या दुकानावर छापा टाकत झडती घेतली असता 2 तलवारी आणि एक मोठा कोयता आढळून आला। या प्रकरणी चायनीज दुकानदार श्रेयांश मल्होत्रा याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्यानं ही हत्यारं दुकानात का ठेवली होती याचा तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे आमचे पोलीस हवालदार कैलास पाटील यांना दिनांक 15 तारखेला गोपनीय माहिती मिळाली की मोतीराम पार्क बी कॅबिन या ठिकाणी एक इसम आहे, त्याच्याकडे 2 तलवारी आणि एक कोयता असल्याची त्यांना गोपनीय माहिती मिळाली। त्या ठिकाणी इसम नामे श्रेयांश शैलेश मल्होत्रा वय 22 हा चायनीज गाडी चालवतो। त्या ठिकाणी त्याच्याकडे 2 तलवारी आणि एक कोयता लोखंडी हा विना परवाना मिळून आला। त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय हत्यार कायदा 425 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी आरोपी आहेत का, त्याचे सहकारी आहेत का, किंवा याने कुठून ते हत्यार आणले आहेत याविषयी सखोल तपास करत आहोत। प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी, अंबरनाथ।